आता भाग द्यायला येतो 5 भाग देता येतो, कोणालाही देता येतो 5 भाग, कारण 5चा पाढा प्रत्येकाचा पाठ असतो. एखादा म्हटला माझा 5चा पाढा पाठच नाही तर तो मेला तरी चालेल, त्याचं जिवंत राहून काही फायदा नाही. लक्षात ठेवा, जगण्यात त्याचा अर्थच नाही ना. डायरेक्ट आत्महत्या केली तरी चालेल की 5चा पाढा पाठ नसेल तर. प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहत नसाल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तर लक्षात ठेवा तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहात. कारण तुम्ही ज्या प्रकरणाचा अभ्यास करताय त्या प्रकरणावरती कोणकोणते प्रश्न पाठीमागच्या परीक्षांना विचारले गेलेत, कोणकोणत्या प्रकारांचे प्रश्न, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेत, कोणत्या प्रकारावरती जास्त भर दिला गेलाय, हे तुम्हाला त्याच वेळी समजतं ज्यावेळी तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता. लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण समीकरण अंकगणित या विषयातील समीकरण या घटकावरती चर्चा करत होतो आणि पहिल्या भागामध्ये आपण समीकरणाचे काही प्रश्न पाहिलेले होते, काही प्रकारांनी त्याच्या शॉर्ट ट्रिक्स पाहिलेल्या होत्या. खात्री आहे मला तुम्हाला त्या शॉर्ट ट्रिक्स आवडल्या असतील. अजूनही काही प्रकारचे प्रश्न आहेत समीकरणामध्ये, तर परीक्षेला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण पाहणार आहोत. आणि आजच्या सेशनमध्ये जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. पाठीमागच्या सेशन लक्षात ठेवा, पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल या सेशनचा तर सुरुवातीला तो पहिला भाग पाहून घ्या. कारण पहिल्या भागामध्ये आपण डिटेल मेथड आणि शॉर्टकट मेथड अशा दोन्ही मेथडनी प्रश्नांची उत्तरं काढलेली आहेत पहिल्या भागामध्ये. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही पहिला भाग या समीकरणांचा पाहिलेला नाही त्यांनी पहिला भाग अगोदर पाहून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या भागात या. नाहीतर काय होईल, दुसरा भाग तुम्ही जर डायरेक्ट दुसरा भाग बघायला लागला तर कदाचित मी ज्या पद्धतीने सोडवून देतोय ते तुमच्या लक्षात नाही येणार, प्रश्न कसा सोडवतोय ते. कारण या सेशनची जी पूर्ण लिंक आहे ती पहिल्या सेशन पासूनच सुरू होते. लक्षात ठेवा, पहिल्या सेशन मध्ये जे आपण शिकलोय पहिल्या भागामध्ये, या समीकरणाच्या पहिल्या भागामध्ये जे शिकलोय त्याचाच पुढचा भाग आपल्याला इथे शिकायचा आहे. त्यामुळं तिथं जे आपण शॉर्टकट मेथड शिकलो आहे त्या इथं आपल्याला वापरायचे आहेत. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला नवीन काहीतरी मिळेल. नक्कीच मी सांगतो तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल. आणि जर तुम्ही आपला वेनेटर करिअर्सचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, अजूनही, तर प्लीज तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याला स्टार्ट करायचे आजचं सेशन. या सेशनमध्ये जास्त वेळ न दवडता डायरेक्ट आपण कालच्या सेशनला काहीतरी 5 ते 6 प्रश्न पाहिलेले होते, बरोबर. तर 5 प्रश्न आपण पाहिले होते. प्रश्न क्रमांक 6 काय आहे बघा. आता हा प्रश्न काय आहे तर एकाच प्रकारचे 7 पेन व 5 वह्या यांची एकूण किंमत ₹445 आहे आणि 5 पेन व 7 वह्या यांची एकूण किंमत ₹455 आहे. तर 1 पेन व 1 वही यांची एकूण किंमत किती. प्रश्न वाचल्यानंतर लक्षात घ्या, प्रश्न वाचल्यानंतर कदाचित तुम्ही याचं उत्तर काढाल. ज्यांनी पहिला भाग पाहिलाय त्यांना याचं उत्तर काढणं शक्य आहे, बरोबर. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लक्षात एकच येतंय की बाबा हा प्रश्न आपण पाठीमागच्या सेशन मध्ये पाहिलेले आहेत प्रश्न त्याच प्रकारचा आहे, पण यामध्ये थोडासा बदल आहे प्रश्नामध्ये. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न आयोगाने विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न बहुधा बऱ्याच वेळा रिपीट झालाय. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहत असताना तुम्ही हा प्रश्न खूप वेळा पाहिला असेल. ओके, तर हा प्रश्न आपण जे काल आपण शॉर्टकट मेथड शिकलोय त्या मेथडनं हा प्रश्न आपण सोडवणारच आहे किंवा सोडवू शकतो. मीच काय, तुम्ही सोडवू शकता जर तुम्ही त्या पाठीमागच्या सेशनचा पहिल्या भागाचा जर अभ्यास केला असेल, चांगला अभ्यास केला असेल समीकरणाच्या, तर नक्कीच तुम्हाला हा दुसऱ्या भागातला हा पहिला प्रश्न अगदी इझिली सुटणार आहे. त्यात वादच नाही, माझी खात्री आहे. कारण माझ्यापेक्षा जास्त भरोसा तुमच्यावरती आहे, बरोबर. पण हा प्रश्न आपण कालच्या किंवा पाठीमागच्या भागात जे आपण घेतलेला आहे त्या मेथडने तर सोडवणार आहोत. पण त्याच्यापेक्षा आणखी कोणती सोपी मेथड आहे का, किंवा
पाठीमागच्या सेशन मध्ये झालेले प्रश्न आणि या प्रश्नामध्ये नक्की बदल काय आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आता बघा याच्यात काय सांगितलंय, एकाच प्रकारचे 7 पेन आणि 5 वह्या यांची एकूण किंमत 445 आहे आणि 5 पेन व 7 वह्या यांची किंमत 455 आहे. म्हणजे इथं पेन आणि वह्या असे दोन वेगळे घटक दिलेत. तर समजा या पेन आहेत ना त्यांना मी एक्स मानतो आणि वह्या आहेत त्यांना वाय मानतो. बघा, पेनला एक्स मानतो, पेनांना आणि वह्यांना वाय मानतो. म्हणजे इथं काय झालं, 7 पेन म्हणजे 7x. समीकरण कसं तयार होईल, 7x अधिक 5 वह्या म्हणजे 5y यांची एकूण किंमत किती आहे, 445. ओके. आणि दुसरं समीकरण काय बघा, 5 पेन आणि 7 वह्या, बरोबर नाही. 5 पेन म्हणजेच इथं 5x अधिक 7 वह्या यांची एकूण किंमत किती आहे, तर 455 रुपये आहे. 455 रुपये आहे. असे दोन समीकरण तयार होत आहेत आणि दोन समीकरण तयार झाली की तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, एक पेन आणि एक वही यांची एकूण किंमत शोधायची आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला फायनली शोधायचं आहे काय मित्रांनो, तर x प्लस y, आपल्याला x अधिक y ची किंमत शोधायची आहे. ओके. म्हणजे तुम्हाला x ची y ची किंमत तर काढावी लागेल. बरोबर. x ची आणि y ची किंमत काढावी लागेल. मग काल आपण शिकलोय बघा, कालची शॉर्टकट मेथड, x ची किंमत काढायची तर कशी काढायची बघा. तुम्हाला मी सांगितलं होतं की x ची किंमत, आता x अधिक y मी इथं काढून टाकतो थोड्या वेळासाठी. तर बघा इथं लिहितो 7x अधिक 5y बरोबर किती आहे, 445 आणि 5x अधिक 7y बरोबर किती आहे, 455. बरोबर. आता इथं x ची किंमत काढताना तुम्हाला छेदामध्ये काय घ्यावं लागतं, तर या दोघांचा इथं लक्षात ठेवा की यांचा गुणाकार, तिरका गुणाकार. बरोबर की नाही. मग तिरका गुणाकार घेताना आता लक्षात ठेवा, एका वहीची पेनाची किंमत कधी मायनस मध्ये येणार नाही, प्लस मध्येच येणार आहे. तर काय करायचं, तर 7 7 49. हे बघा या दोघांचा गुणाकार, 7 7 49 आणि या दोघांचा गुणाकार 5 5 25. 49 मधनं 25 गेलं किती, शॉर्टकट मेथड आहे बघा. हे 49 मधनं 25 गेलं, 9तून 5 गेलं 4. इथं बघा 49 वजा 25, 7 7 49 वजा 5 वजा 25 हे छेदात येणार. ओके. आता अंश काय येणार हो याचा, अंश काय येणार, तुम्हाला x ची व्हॅल्यू शोधायची आहे की नाही. तर x ची व्हॅल्यू शोधताना लक्षात ठेवा, x चे सहगुणक आहेत त्यांचा विचार करायचा नाही. मी नेहमी सांगतो, म्हणजे x चं लग्न करायचे आपल्याला, ज्याच्या घरातलं लग्न आहे त्या घरातल्या सदस्यांनी निष्क्रिय राहायचं, काम करायचं नाही. आपण ग्रामीण भागातले सगळे आहोत. बरोबर. आपल्या ग्रामीण भागात बघा, जर लग्न असेल, लग्न आता मंगल कार्यालय वगैरे आली, पूर्वी तसं काही नव्हतं. पण जरी मंगल कार्यालय असले तरी ज्या घरातलं लग्न आहे ना त्या घरातले लोक जास्त काम करत नाहीत त्या दिवशी. बघा ते राजासारखे फिरत असतात आणि जे भाऊबंद असतात, भाऊकीतले लोक असतात ना, आजूबाजूचे नातेवाईक, ते जोमानं काम करत असतात. बरोबर की नाही. ज्याच्या घरातलं लग्न आहे ना त्यानं निष्क्रिय राहायचं. मग एक्सच्या घरात लग्न, एक्स न निष्क्रिय राहायचं आणि या दोघांचा काय करायचा, तिरका गुणाकार करून त्यांची वजाबाकी. मग पहिल्यांदा आपण काय करू, तर या दोघांचा गुणाकार करू. ओके. 7 5 35, 7 5 35 आणि उरले 3, 7 चौक 28 आणि 3 31, पुन्हा उरले 3 आणि 7 चौक 28 आणि 3 31. ओके. आणि वजा काय करायचं, त्याच्यातून या दोघांचा गुणाकार, तिरकाच गुणाकार करायचा. बरोबर की नाही. म्हणजे बघा 5 5 25 उरले 2, 5 5 25 आणि 2 27, उरले पुन्हा 2 आणि 5 चौक 20 आणि 2 22. तर 3115 मधून 2275 काय करायचे आपल्याला, वजा करायचे. तर हे जर आपण असं केलं, नीट लक्ष द्या, मी तुम्हाला ह्याची शॉर्टकट मेथड पण अजून एक मेथड आहे ती पण सांगणार आहे, ती सांगणार आहे. अगदी तुम्ही 5 सेकंदात, 4 किंवा 5 सेकंदात उत्तर कसं काढू शकता हे सांगणार आहे. पण ही मेथड ऑलरेडी काल आपण शिकलोय. बरोबर की नाही. मग 5तून 5 गेलं 0. बरोबर. इथं 11तून 7 गेलं 4, इथं 0 राहिलं. 10तून 2 गेलं 8 आणि इथं 2 राहिलं. 2तून 2 गेलं 0. 840 भागिले 9तून 5 गेलं 4 आणि 4तून 2 गेलं 2. ओके. तर आता इथं आपल्याला भाग द्यायचा याला 24 ने. जर 24चा पाडापाठ असेल तर अतिउत्तम, 24चा पाडापाठ नसेल तर तुमचा 12चा पाडापाठ असतो.
ओके किंवा बघा 24 एके 24, 24 त्रिक 72, 24 त्रिक 72, उरले किती 84 मधनं 72 गेलं, उरले 12, त्याच्यावर घेतले 0, हे 0 आणि 24 पंचे 120. म्हणजे लक्षात ठेवा एक्स ची व्हॅल्यू किती आली हो, एक्स ची व्हॅल्यू आली 35. आता वाय ची किंमत काढायची आहे याच्यावरूनच, कारण एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे की नाही. ही समीकरण मी इथं लिहितो बघा. काय आहे समीकरण, 7x अधिक 5y बरोबर 445, 445. आणि दुसरं काय आहे तर 5x अधिक 7y बरोबर 455. आता कोणाची किंमत काढायची आपल्याला, y ची किंमत काढायची आहे, बरोबर की नाही. तर बघा आता y ची किंमत काढताना हे खालचं 24 आहे ना छेदातलं, हे दोन्हीसाठी, कारण तिरका गुणाकार हे 24 इथं आहे असं येतं, त्यात बदल होत नाही. एक्स ची किंमत काढली तर पुन्हा ते तुम्ही इथं तिरका गुणाकार करत बसायचं नाही, इथं छेदामध्ये 24 तर येणार आहे. आता वाय ची किंमत काढायची आहे, म्हणजे वायचं लग्न आहे. कोणाचं लग्न आहे, वायचं लग्न आहे, बरोबर की नाही. मग ज्याचं लग्न आहे त्याच्या घरातल्या लोकांनी निष्क्रिय राहायचं, काम करायचं नाही. मग वायचं जे घराणं आहे ना, हे या वायच्या घरातल्या लोकांनी काय करायचं, निष्क्रिय राहायचं. आणि त्यानंतर काय करायचं, मग यांचा तिरका गुणाकार करायचा. मग इथं बघा तिरका गुणाकार करताना 7 5 35, उरले 3, 7 इथं पुन्हा 7 5 35 आणि 3 38, पुन्हा उरले 3 आणि 7 चौक 28 आणि 3 31, 3185 आलं. आणि वजा काय करायचं, या दोघांचा गुणाकार. बघा इथं 5 5 25, 5 5 वजा, बघा हे 5 5 25 ला 5, उरले 2, 5 चौक 20 आणि 2 22, पुन्हा उरले 2 आणि 5 चौक 20 आणि 2 22, 2225. म्हणजे 3185 मधनं 2225 वजा करायचं आहे. तर इथं काय येणार बघा, 5 5 गेलं 0, 8 2 गेले 6, इथं 1 2 जात नाही म्हणून 11 2 गेले 9, 11 2 गेले 9, इथं 2 राहिले, 2 2 0 आणि छेदामध्ये काय येणार 24. तर बघा इथं 24 एके 24 आणि 24 चौक 96 आणि हे 0. तर वाय ची किंमत किती आली मित्रांनो, वाय ची किंमत आली 40. एक्स ची किंमत आली 35. एक्स म्हणजे काय मानले आपण, एका पेनची किंमत आली 35 रुपये आणि वाय म्हणजे आपण वही मानली, एका वहीची किंमत किती आली 40 रुपये. मग विचारलंय काय, एक पेन आणि एक वही यांची एकूण किंमत विचारली, बरोबर की नाही. म्हणजेच काय विचारले आपल्याला, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती आली 35 अधिक 40, 35 अधिक 40 बरोबर किती आलं 75 रुपये. किती आलं तर मित्रांनो 75 रुपये हे आपलं फायनल आन्सर आलं. किती आलं रुपये 75. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलं. करेक्ट, पर्याय क्रमांक 4 हे या पद्धतीने आपण केलं. ही पद्धत कोणती आहे तर पहिल्या भागामध्ये आपण जी शॉर्टकट मेथड शिकलोय ती आहे. फक्त आता लक्ष द्या की पहिल्या भागात आणि या भागात फरक काय आहे. ओके, हे सोडवून तर झालं. आता मी काय करतो, तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर 10 सेकंदात कसं काढायचं ते सांगतो. पण ते उत्तर 10 सेकंदात कसं काढायचं आणि केव्हा 10 सेकंदात, 10 सेकंद पण खूप झाले हो, 5 सेकंदात उत्तर निघतं, 5च विदिन 5 सेकंड्स. बघा, पण ते 5 सेकंदात उत्तर कधी निघतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, कारण या प्रश्नात आणि आपण पाठीमागचे जे प्रश्न घेत होतो पहिल्या भागामध्ये जे आपण प्रश्न घेतलेत त्यामध्ये नेमका बदल काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता बघा मी पुन्हा एकदा इथं मांडतो ते समीकरण काय आहे ते काढून टाकतो. आता बघा ही डिटेल मेथड तर तुम्ही शिकलाच, नसेल समजली तर पुन्हा एकदा रिवाइंड करा व्हिडिओ, पुन्हा एकदा पहा, काय हरकत नाही. आता बघा 7 पेन आणि 5 वह्या यांची एकूण किंमत 445. म्हणजेच काय सांगितलंय बघा, 7x अधिक 5y बरोबर किती आहे 445. हे एक समीकरण तयार झालं. आणि दुसरं समीकरण काय होतंय, 5 पेन आणि 7 वह्या यांची किंमत 455. म्हणजेच 5 पेन म्हणजे 5x, 5x अधिक 7 वह्या, 7 वह्या यांची एकूण किंमत किती आहे 455, 455. ओके, आता ह्या समीकरणाकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर बघा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, तुमच्या निरीक्षणाला एक गोष्ट नक्की येईल. काय ती गोष्ट आहे तर जो x चा सहगुणक इथं आहे ना, पहिल्या समीकरणात जो x चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक झालाय, बरोबर.
पहिल्या समीकरणात x चा असणारा सहगुणक दुसऱ्या समीकरणात तो y चा सहगुणक झालाय आणि पहिल्या समीकरणात जो y चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक झालाय, बरोबर नाही? म्हणजे काय झालंय, इथला x चा इथं y सोबत गेला आणि इथला y चा जोडीदार x सोबत गेला. म्हणजे त्यांनी काय केली, आदला बदल केली, जोडीदारांची आदला बदल केली. करेक्ट, जोडीदारांचीच म्हणतोय मी, बाकी कोणाची नाही. ओके, बघा तर x चा जोडीदार y सोबत गेला आणि y चा जोडीदार x सोबत गेला. याला काय म्हणतात, अल्टरनेट सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. बरोबर, अल्टरनेट झालं त्यांचं, बरोबर, अल्टरनेट केलं त्यांनी. तर ह्या अल्टरनेट इक्वेशन जर असेल, अल्टरनेट सायमल्टेनियस इक्वेशन जर असेल तर तुम्हाला एक सोपी मेथड सांगतो. तुम्हाला काय विचारलंय, एक वही आणि एक पेन यांची एकूण किंमत विचारली. म्हणजे इथं मी एक रेष मारतो. तुम्हाला विचारलंय काय, x अधिक y. तर आता आपण अगोदरच्या मेथड मध्ये काय केलं, हा प्रश्न सोडवताना x ची व्हॅल्यू सेपरेट काढली, y ची व्हॅल्यू सेपरेट काढली आणि पुन्हा त्या दोन किमतींची काय केली, आपण बेरीज केली. करेक्ट, x ची किंमत सेपरेट काढली, y ची किंमत सेपरेट काढली आणि पुन्हा त्या दोन किमतींची बेरीज केली आणि उत्तर काढलं. मग इथं आपण राजहंसासारखं थोडंसं वागूया. राजहंस माहिती आहे तुम्हाला, दूध आणि पाणी मिक्स करून दिलं की असं म्हणतात, मी पाहिलेलं नाही, असं म्हणतात तो फक्त दूध पितो. आपल्याला विचारलंय काय त्यांनी, एक वही आणि एक पेन किंवा एक पेन आणि एक वही म्हणजे एक x अधिक एक y ची किंमत, x अधिक y यांची बेरीज करायची आहे. मग तुम्हाला x ची y ची किंमत न काढता जर त्यांची बेरीज करायची असेल तर काय करायचं, बघा काय करायचं, सिंपल लक्षात ठेवा, 5 सेकंदात उत्तर निघणार. किती, 5 सेकंदात. तर ह्या दोघांची बेरीज करा, ह्या दोन किमतींची बेरीज करा. 5 आणि 5 10, 4 आणि 5 9 आणि उरलेले 1, इथं 1 हातचा उरलाय, 4 आणि 5 9 आणि 1 10. ओके, पुन्हा उरले 1, इथं 4 आणि 4 8 आणि 1 9. हे 900 आलं की नाही, त्या अंशात घ्या आणि त्याला कशानं भाग द्या माहिती आहे का, तर ह्या सहगुणकांच्या एकाच जोडीनं फक्त भाग द्या. सहगुणक काय आहे त्यांचे, 7 आणि 5, इथं 5 आणि 7, म्हणजे ह्या 5 आणि 7 च्या बेरजेनं त्याला फक्त भाग द्या. 7 अधिक 5 किती होतो, 12 होतं की नाही, 12, 12 भाग द्या. आता बघा इथं 12 1 12, 12च्या पाड्यात 90 पेक्षा लहान कोणती संख्या आहे, 84. 12 7 84, 90 मधनं 84 गेलं बघा, 90 मधनं 84 गेलं, किती राहिलं, 6 राहिलं. त्याच्यावरती घेतलं हे 0 आणि इथं 12 पंचे 60, 12 पंचे 60. तर x अधिक y ची किंमत किती आली मित्रांनो, किती आली, 75 आली. किती आली, 75, जे आपलं फायनल आन्सर आलं. इथं तुम्हाला x ची किंमत किंवा y ची किंमत सेपरेट काढायची गरज पडली नाही. मी काय म्हणतोय, x ची किंमत किंवा y ची किंमत सेपरेट काढायची आपल्याला गरज पडली नाही. आपल्याला विचारलं काय, x अधिक y विचारले की नाही, दोघांची एकूण किंमत म्हणजे दोघांच्या किमतींची बेरीज विचारली. तुम्ही डायरेक्ट ह्याचं उत्तर काढू शकता. खुश, बघा समजलं असेल तुम्हाला, एकदम सोपी मेथड. काय करायचे पुन्हा एकदा सांगतो. तर या दोघांची बेरीज करायची, 5 आणि 5 10 ला 0 उरले 1, 5 आणि 4 9 आणि 1 10 ला पुन्हा 0 पुन्हा उरले 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. हे 900 आलं की नाही, ह्या 900 ला कशाने भागायचं, इथल्या सहगुणकांना इथल्या सहगुणकाच्या बेरजेनं. 7 आणि 5 किती येतं, 12 येतं. तुम्ही डायरेक्ट करू शकता बघा, 12 12 1 12, 12 7 84, उरले 6, त्याच्यावर घेतले 0 आणि 12 पंचे 60, उत्तर किती आलं, 75, 75. कुठलाही त्रास न घेता कमीत कमी वेळात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता, कमीत कमी वेळात या प्रश्नाचं. बरोबर, मला माहिती आहे तुम्हाला ही शॉर्टकट मेथड आवडली असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, खात्री आहे मला. प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आला की तुम्ही व्हिडिओ पॉज करणार, उत्तर काढणार आणि कमेंट मध्ये कमेंट करणार उत्तराचं, हेही मला माहिती आहे. ओके, आणि त्याचं उत्तर तुम्हाला 5 सेकंदाच्या आत तुम्ही काढणार, 5 सेकंद, जास्तची गरज नाही. किती, 5 सेकंदाच्या उत्तर तुमचं निघेल. चला काय प्रश्न आहे बघा. जर 2 संत्रे आणि 3 पेरूची एकूण किंमत ₹43 आहे आणि 3 संत्रे व 2 पेरूंची किंमत अनुक्रमे ₹42 आहे, तर 1 संत्रे व एका पेरूची एकूण किंमत किती. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, ₹20, ₹17, ₹15 आणि ₹25. कसं उत्तर काढणार तुम्ही, खात्री आहे मला तुमचं उत्तर कदाचित आतापर्यंत तुमचं उत्तर आलंय असेल, काही जणांचं उत्तर तर रेडी असेल. ओके, तर बघा आता इथं मी काय करतो, इथं जे संत्रे आहेत त्यांना x मानतो
आणि पेरूंना y मानतो, बरोबर की नाही? मग काय म्हटलं त्यांनी? 2x अधिक 3y. बघा 2x अधिक 3y यांची एकूण किंमत किती आहे? 43 आहे. आणि दुसरं काय सांगितलंय? संत्र्याला x मानले आपण आणि पेरूला y मानले. 3 संत्रे म्हणजे 3x अधिक 2 पेरू म्हणजे 2y. 3x अधिक 2y यांची एकूण किंमत किती आहे? तर यांची एकूण किंमत ₹42 आहे. ₹42 आहे. तर विचारलंय काय? एक संत्र आणि एक पेरू यांची किंमत विचारली. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय तर मित्रांनो? x प्लस y ची किंमत विचारली, बरोबर की नाही? मग x प्लस y ची किंमत कशी काढणार तुम्ही? x प्लस y ची किंमत, करेक्ट, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे? या दोघांची बेरीज करायची आहे. 3 आणि 2 5 आणि 4 आणि 4 8, किती आली? 85 बेरीज. आणि त्याला कशाने भाग द्यायचा आहे? तर या दोघांच्या बेरजेनं. बेरजेनं लक्षात ठेवा, या दोघांची तर बेरीज आहे ना. तर 2 अधिक 3 किती झालं? 2 आणि 3 5. आता भाग द्यायला येतो 5 न. 5 न भाग देता येतो, कोणालाही देता येतो 5 न भाग, कारण 5चा पाडा प्रत्येकाचा पाठ असतो. एखादा म्हटला माझा 5चा पाडा पाठच नाही, तर तो मेला तरी चालेल, त्याचं जिवंत राहून काही फायदा नाही. लक्षात ठेवा, जगण्यात त्याचा अर्थच नाही ना. डायरेक्ट आत्महत्या केली तरी चालेल की 5चा पाडा पाठ नसेल तर, कारण 5चा पाडा कोणाचाही पाठ असतो, बरोबर. मग बघा 5 एक्के 5, इथं 5 एक्के 5, उरले किती? 3, त्याच्यावरती घेतले हे 5, 35 झालं. 5 7 35. किती आलं उत्तर? उत्तर किती आलं मित्रांनो? x प्लस y ची किंमत किती आली? 17. किती आलं? ₹17. बघा म्हणजे किती वेळाचं काम आहे. किती तुम्हाला एका संत्र्याची किंमत म्हणजे x ची किंमत सेपरेट, y ची किंमत सेपरेट काढायची गरज पडते का इथं? बिलकुल नाही, नादालाच लागायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट. पण हे कधी घडतं? ही शॉर्टकट तुम्ही केव्हा वापरू शकता हे महत्वाचं आहे. प्रत्येक समीकरणात ही शॉर्टकट तुम्ही वापरू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मी नेहमी सांगतो प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रॅक्टिस महत्वाची आहे. ही शॉर्टकट तुम्ही फक्त तेव्हाच वापरू शकता ज्यावेळी दिलेलं समीकरण किंवा दिलेलं इक्वेशन हे अल्टरनेट इक्वेशन असेल. म्हणजे काय? तर x चा पहिल्या समीकरणातल्या x चा जोडीदार दुसऱ्या समीकरणात y सोबत असेल आणि पहिल्या समीकरणातला y चा जोडीदार दुसऱ्या समीकरणात x सोबत असेल. यांच्या जर सहगुणकांची अदलाबदल झाली असेल म्हणजेच अल्टरनेशन असेल, अल्टरनेट इक्वेशन असेल तर आणि तरच तुम्ही काय करू शकता? तर हे जी ही शॉर्टकट आहे ती तुम्ही वापरू शकता. आणि याचं उत्तर अशा प्रकारचा प्रश्न, हे प्रश्न विचारलेले आहेत परीक्षांना. हे माझ्या मनाचे तयार केलेले प्रश्न नाहीत, लक्षात ठेवा. हे परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत. फक्त परीक्षांची नावं पुढे कंसात मी टाकलेली नाहीत. परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत. आणि या प्रकारचा प्रश्न आला की तुमच्यासाठी ती मेजवानी ठरते. लक्षात ठेवा, 5 सेकंदात उत्तर निघतं, तोंडी निघतं. 43 आणि 42 85. 85 भागिले 5 किती? 5 85, 17 5 85, 17 उत्तर. 17 उत्तर म्हणजे डायरेक्ट तुमचं लगेच बघा याचं उत्तर येऊन जातं. त्यामुळं जर प्रश्न असा आला तर तुम्ही ही शॉर्टकट वापरू शकता. ओके, चला पुढे अजून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघायचे, लक्षात घ्या. पुढे आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यात पाहणार आहोत. ओके, पुढचा प्रश्न काय बघा. आता हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय. जर तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका, मी नेहमी म्हणतो पाठीमागच्या प्रश्नपत्रिका ह्या बघत जा. ओके, जर 7 टेबल आणि 12 खुर्च्यांची किंमत ₹48,250 आहे तर 21 टेबल व 36 खुर्च्यांची एकूण किंमत किती? हा प्रश्न आणि याच्या अगोदरचा प्रश्न किंवा याच्या अगोदरचे जे प्रश्न होते पहिल्या भागातले आणि आता या भागात पण आपण 2 प्रश्न पाहिले. या भागातले 2 प्रश्न तर तो प्रकारच वेगळा होता, अल्टरनेट सायमल्टेनियस इक्वेशन होतं. पण हा प्रश्न या सर्व प्रश्नांपेक्षा वेगळा प्रश्न आहे. कारण का माहिती आहे का? जर अल्टरनेट इक्वेशन असलं तर त्याच्यात 2 समीकरण तयार होतात. इथं मात्र एकच समीकरण दिलेलं आहे. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे पोलीस भरतींना. ओके, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहत नसाल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तर लक्षात ठेवा तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहात. कारण तुम्ही ज्या प्रकरणाचा अभ्यास करताय त्या प्रकरणावरती कोणकोणते प्रश्न पाठीमागच्या परीक्षांना विचारले गेलेत, कोणकोणत्या प्रकारांचे प्रश्न, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेत, कोणत्या प्रकारावरती जास्त भर दिला गेलाय, हे तुम्हाला त्याच वेळी समजतं ज्यावेळी तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता. लक्षात ठेवा.
ओके, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला बाबा या प्रकरणामध्ये जास्त भर कशावरती द्यायचा आहे, जास्त प्रॅक्टिस कोणत्या प्रकारचं करायचं आहे, कोणत्या प्रकार, तसेच सगळे प्रकार महत्वाचे असतात, पण त्यातल्या त्यात एखाद्या प्रकारावरती जास्त वेळा प्रश्न विचारला असेल तर तो प्रकार तुम्ही अगदी चांगल्या रीतीनं चांगल्या पद्धतीनं करू शकता. ओके, ठीक आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलंय इथं यात टेबल बघा, जर 7, आता मी टेबलला x मानतो, टेबलला x मानतो आणि खुर्च्यांना y मानतो. काय म्हटलंय, 7 टेबल व 12 खुर्च्या यांची एकूण किंमत 48,250 रुपये. आणि पुढे काय विचारलंय बघा, 21 टेबल ला x म्हणतोय आपण, खुर्च्यांना y म्हणतोय. 21 टेबल म्हणजे 21x अधिक 36 खुर्च्या 36y यांची किंमतच विचारली तुम्हाला, याची किंमत दिली नाही. म्हणजे दुसरं समीकरण अपुरं दिलंय त्यांनी, पहिलं समीकरण त्यांनी पूर्ण दिलंय आणि दुसऱ्या समीकरणाची किंमत विचारली तुम्हाला, ती किंमतच माहित नाही. बरोबर की नाही, समीकरण एकच दिलंय, पूर्ण समीकरण एक दिलंय आणि दुसरं समीकरण निम्म दिलंय, त्याची किंमतच विचारली. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन असेल, सायमल्टेनियस इक्वेशन असेल तर तुम्हाला 2 समीकरण पूर्ण दिले असतील तर तुम्ही x ची आणि y ची किंमत काढू शकता. बरोबर की नाही, पण इथं दिलं नाही. पण इथं थोडासा बघा, प्रश्नाकडे नीट लक्ष द्या, तुम्ही नीट लक्ष द्या. जर ह्या 7 चा विचार केला, 7 तर 7 च्या 3 पट 21 आहे. या 12 चा विचार केला तर 12 च्या 3 पट 36 आहे. बरोबर की नाही, म्हणजे बघा यातून काय केलंय, या समीकरणाची 3 पट पुढचं समीकरण 7 त्रिक 21, 12 त्रिक 36, आपोआप याच्या किती पट किंमत येणार हो, किती पट किंमत येणार, 3 पट किंमत येणार. किती पट येणार, 3 पट. मग ह्याला जर गुणले 3 केलं तर बघा 3 0 0, 3 पंचे 15 उरले 1, 3 दुने 6, 6 उरलेले 1 7, 3 8 24 उरले 2, 3 चोक 12, 12 आणि उरलेले 2 किती आलं, 14. म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो, 1,44,750 रुपये. तर 21 टेबल आणि 36 खुर्च्यांची एकूण किंमत किती येणार, 1,44,750. आता इथं बघा, इथं इक्वेशन वगैरे काय तुमचं, इथंही उत्तर अगदी फक्त 3 न गुणायचं आहे, इथं फक्त 3 न गुणायचे. याचे उत्तर तुमचं 4-5 सेकंदाच्या आत येणार. फक्त प्रश्न समजला पाहिजे, प्रश्न समजला पाहिजे किंवा 7 च्या 3 पट 21 आहे, 12 च्या 3 पट 36 आहे. म्हणजे काय केलं, जे सेट समजा 7 टेबल आणि 12 खुर्च्यांचा एक सेट आहे, एकच सेट आहे, त्याची किंमत 48,250 आहे. असे किती सेट घेतलेत, 3 सेट घेतले. 3 सेट घेतले तर त्यामध्ये टेबल 21 होणार आणि खुर्च्या 12च्या 36 होणार. बरोबर ना, 3 सेट म्हणजे किंमत पण 3 पट वाढणार, त्यामुळे इथं किंमत 3 पट फक्त वाढव, 3 गुणिले 3 करायचंय, तुमचं उत्तर येऊन जातंय. ओके, तर याचं उत्तर आलं 1,44,750, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, जर 3m हा बिंदू 3x अधिक 5y बरोबर 29 या समीकरणाचे समाधान करतो तर m ची किंमत काय, m बरोबर काय, असाही प्रश्न विचारला जातो. आता तुम्ही म्हणणार हे रेषीय, हे सायमल्टेनियस इक्वेशन असतं, एक सामायिक समीकरण असतं, ते रेषीय समीकरण पण असतं, लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन सुद्धा असतं ते. ओके, आता 3m म्हटलंय. आता हे 3m म्हणजे काय आहे तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. शाळेत असताना तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम शिकला होता. अक्ष, एक्स अक्ष, वाय अक्ष, बरोबर. एक्स अक्षावरती कुठं प्लसच्या संख्या असतात, कुठं मायनस असतात, ते आता मी सांगत बसत नाही ते, पण सिंपल तुम्हाला याचं शॉर्टकट मेथड सांगतो. समीकरण काय दिले तर त्यांनी, समीकरण काय आहे, 3x अधिक 5y बरोबर 29. या समीकरणाचं समाधान कोण करतं, 3m हा बिंदू. कोणता बिंदू करतो, 3m. तर हे 3m काय आहे लक्षात ठेवा. तर हा जो बिंदू असतो, बिंदूची हा बिंदू असा दर्शवला जातो. म्हणजे ह्या बिंदूमध्ये जी पहिली किंमत असते ना ती x अक्षावरची असते आणि दुसरी किंमत असते ना ती y अक्षावरची असते, लक्षात ठेवा. अशी असते की नाही बघा, हे तुम्हाला आठवत असेल की बाबा हे हा y ऍक्सिस बरोबर आणि हा x ऍक्सिस बरोबर,
इकडे बघा हे क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट फोर्थ चरण 1 2 3 4 हे शाळेत झालेलं होतं तुम्हाला. ओके, तर हे बाकीचं जास्त विचार न करता तुम्हाला एवढंच सांगतो की x ची किंमत 3 आणि y ची किंमत m असते ती या समीकरणात ठेवायची आणि त्याच्यावरून तुम्हाला जे विचारलंय x ची किंमत m ची किंमत विचारली ना, ती m ची किंमत तुम्हाला काढता येते. म्हणजे x ची किंमत किती आहे इथं लक्षात घ्या, x ची किंमत किती आहे 3 आहे. म्हणजे इथं 3 x ची किंमत 3च आहे गुणिले प्लस 5 आणि y ची किंमत काय आहे तर y ची किंमत m आहे 5m बरोबर 29. ओके, म्हणजे इथं 3 त्रिक 9 अधिक 5m बरोबर 29. हे अधिक 9 इकडे गेल्यानंतर वजा 9 होतं मित्रांनो. म्हणजे इथं 5m बरोबर 29 मधनं 9 गेलं किती राहिलं 20 राहिलं. गुणिले 5 इकडे भागिले 5 होतं बरोबर. 5 1 5 आणि 5 चोक 20. तर m ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो 4 आली, फक्त 4. आणि फक्त 4 म्हणजेच काय असते +4 असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2 +4. समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, तर जर x/y बरोबर 3/4 आणि 8x अधिक 5y बरोबर 22 असेल तर y ची किंमत. हे मात्र सायमल्टेनियस इक्वेशन आहे लक्षात ठेवा. इथं आहे की नाही x/y ची किंमत किती दिली 3/4. मी जरा असं हे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. x/y बरोबर 3/4. आता हे पहिलं समीकरण आहे, ह्याचं पहिल्यांदा आपण लक्षात ठेवा आपलं सायमल्टेनियस इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतं तर ax अधिक by बरोबर c असं असतं. ओके, x चा सहगुणक y चा सहगुणक आणि c म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू एखादी स्थिर किंमत काहीतरी असते. मला इथं बघा हे भागिले 4 इकडे गुणिले 4 होतं म्हणजे 4x बरोबर हे भागिले y इकडे गुणिले होतं 3y. आता हे 3y इकडे प्लस आहे तर मी काय करतोय 4x अधिक 3y इकडे वजा 3y होणार आणि या बाजूला काहीच नाही, ह्याला प्लस काहीच नाही म्हणजे +0 असतं लक्षात ठेवा. मग 4x वजा 3y बरोबर 0 हे एक समीकरण झालं. ओके, हे पहिलं समीकरण काय तयार झालं बघा तर 4x वजा 3y बरोबर 0 बरोबर 0. आणि दुसरं समीकरण काय आहे इथं तर 8x अधिक 5y बरोबर 22 बरोबर काय आहे 22 आहे. ओके, y ची किंमत काढायची आहे ना आपल्याला y ची किंमत. तर y ची किंमत काढताना आपण छेद काय करतो पहिल्यांदा यांचाच तिरका गुणाकार घेतो, यांचा तिरका गुणाकार घेतो. आता बघा इथं तिरका गुणाकार घेताना काय करतो इथं वजा 3 आहे 3 8 24 वजा 24 येतं वजा 24 आणि इथं काय होतं यात दोघांचा गुणाकार 4 5 20 वजा 20. तर काय झालं बघा हे वजा 3 8 24 पण हे -3 आहे पसाऱ्यासह विचार करायचा वजा 24 आणि इथं वजा 4 5 वजा चिन्ह येतं त्यांच्यातला फरक घ्यायचा आहे. आता वरती काय येतं माहिती आहे का, वरती y ची किंमत काढायची आहे ना तर y चं घर आहे ना ह्या y च्या घराचा विचार सोडून द्यायचा. त्या घरातल्या y चं लग्न आहे त्या घरातल्या सदस्यांनी सभासदांनी निष्क्रिय राहायचं आणि या दोघांमध्ये लग्न. आता बघा इथं काय करायचं माहिती आहे का तर आता इथं तिरका गुणाकार 8 गुणिले 0 8 0 किती येतं 0 येतं वजा 22 चोक 88 22 चोक किती आलं 88. आता बघा इथं किती आलं माहिती आहे का बघा 0 वजा 88 काय येणार हो वजा 88 आणि खाली वजा 24 वजा 20 किती येणार जर समान चिन्ह असेल तर आपण बेरीज करतो 24 आणि 20 44 आणि समान असलेलं चिन्ह देतो. आता हे लक्षात ठेवा वजाला वजा निघून जातं बरं का हे वजाला वजा ते प्लस मध्ये उत्तर येतं. मग 44 चे दुप्पट आहे 44 एके 44 आणि 44 दुने 88. तर लक्षात ठेवा y ची किंमत काय आली इथं तर y ची व्हॅल्यू 2. शॉर्टकट मेथड हे आपण पहिल्या भागामध्ये शिकलोय आणि या भागातल्या पहिल्या उदाहरणाला पण ही शॉर्टकट मेथड मी तुम्हाला करून दाखवली होती. तर y ची किंमत किती आली 2 म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. y ची किंमत किती आली 2. ओके, तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुम्हाला हे आजचं सेशन किंवा आजच्या सेशन मध्ये घेतलेली उदाहरणं समजली असतील लक्षात घ्या. या सेशन मध्ये आपण समीकरण हे प्रकरण किंवा एक सामायिक समीकरणावर आधारित असणारे प्रश्न आहेत ते प्रकरण आपण इथं कंप्लीट करतोय पूर्ण करतोय. आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत.
नवीन सेशन मध्ये नवीन प्रकरणासोबत. ओके, आता या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.